नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं श्री फार्म आणि ब्लॉगमध्ये. नमस्कार मित्रांनो, आता सकाळचे 9:30 वाजलेत. आता मी लाईट याची वाट बघतोय. नेपियर कुट्टी समोर आणून ठेवलाय. वरतीला हिरवा नेपियर आहे, खाली लाल का नेपियर आहे. तर आता नेपियरची कुट्टी करायची थोड्या वेळाने. मी त्यासाठी कॅरेट भी इथं आणून ठेवलेत जवळ. लाईट आली की मग कुट्टी करायची, गायला खायला टाकायचं. आपल्या रामफळ आहेत ना, म्हणजे बऱ्यापैकी आलेत यावर्षी. तर आता पिकायला चालू झालेत ते. तर मला जेव्हा वेळ भेटेल ना तेव्हा मी रामफळ काढणार आहे. कारण की रामफळ काढायला कसं मोठं फळ आहे ना, तर खिशात वगैरे तर बसत नाही. वरती मी जर तोडून खाली टाकलं ना तर कॅच घ्यायला कोणतरी पाहिजे. जर रामफळ जमिनीवर आदळलं ना तर आदळल्यावर मग ते खराब होतं. तर त्याच्यामुळं कोणीतरी त्याला हातात घ्यायला पाहिजे रामफळ, आणि हे दोघांनीच काढावं लागतं. तर त्याच्यामुळं मी वेळ भेटल्यावर काढेल. जेव्हा पप्पांना टाईम असेल ना, आई पप्पाला, तर त्यावेळेस मी रामफळ काढेन. ह्या रामफळीला बऱ्यापैकी आलेत. ह्याला पिकायला टाईम आहे आणखी. आणि रामफळ पिकलेत म्हणजे पाखरांनी खायला चालू केलेत तेव्हाच कळतं पिकलेत. तेव्हा माझ्या हातातलं हे ना, हे पूर्ण पाखरांनीच खाल्लेलं आहे. आणि इथं दुसरं एक होतं ना, तर ते पप्पांनी तोडून घरात आणलं होतं. तर ते खाली होतं, तर त्याच्यामुळे ते तोडलं मग पप्पांनी. बाकी आपली दुसरी रामफळ आहे ना, ही वाली, ही मोठी रामफळ आहे आपली. हे जे दिसते हिला चांगले रामफळ आलेत हे बघा. पण हिला पिकायला आणखीन वेळ आहे रामफळ. तर हिला चांगले आलेत. आणि रामफळ कसं आहे, हे जे खाली रामफळ आलेत ना, हे हाताला येतात ते, तर हे सोपे जाते तोडायला, हे हाताला आलेले रामफळ. पण जे वरचे रामफळ आहेत ना, तर ते अवघड आहेत काढायचे. म्हणजे त्याला झाडात जावं लागतं. आणि रामफळचं कसं वजन 1.25 किलो म्हणजे 250 ग्रॅम ते 500 ग्रॅमचं रामफळ असतं. आता हे रामफळ अर्धा किलो तरी भरण असे हे रामफळ आहेत. तर ह्या रामफळीला चांगले आलेत बरं का रामफळं. इकडं वरती असे खाली फळं यायला पाहिजेत. काय होतं, खाली मग तोडून घेता येतात लगेच. नाही ते वरचे फळं म्हणलं ना, 2 जण लागतात काढायला. इकडं बी चांगले आलेत रामफळं. म्हणजे बऱ्यापैकी रामफळ आलेत ह्या रामफळीला. ही जर खोड बघा एवढं मोठं आहे. ह्याच्यापेक्षा मोठ्या खोडाची रामफळ आपल्या लिंबुण्याच्या शेतात होती. पण मागच्या वर्षी पाणी नव्हतं ना, तर त्याच्यामुळे तिथल्या लिंबुण्या वाळल्या होत्या ना, तर त्याच्यामुळे ती मग रामफळ काढून टाकली आपण. खाली आपल्या 2 रामफळ होत्या खालच्या शेतात. तर हे बघा, हे रामफळ चांगले आले. तरी हे मला पहाडाचं असल्यानं वाटतं जरा कलर म्हणजे ह्याचा. पण नाही राव, नाही, असे खाली रामफळ आहेत, असे खालीच यायला पाहिजेत राव. इकडं पिल्ल्याचं खुराक खायचं चालू आहे. झालं त्याचं खुराक खायचं. लाईट आली, आता कुट्टी करून घेतो. अगोदर कॅरेट भरून ठेवतो. मग कॅरेट संपले ना, मग खाली ढिगोरा मारून ठेवायचा कुट्टीचा. अगोदर हिरव्या नेपरची कुट्टी करतो. आणि हिरवा नेपेर वरच्या साईडला आणि लाल का नेपेर खाली. आता कुट्टी करून घेतो पटपट. आता जवळचे कॅरेट संपलेत. आता खालीच पडून देतो कुट्टी. फक्त पुढे ढकलायची, कारण ढकलावं लागते, नाही तर मग कुट्टी मशीन जाम होती. कुट्टीने भरलेले कॅरेट इथं भुसकाटा ओतून घेतो. म्हणजे 5-6 कॅरेट वाचायचे. त्याच्यावर आता हरभऱ्याचं भुसकट टाकलं आहे. हरभऱ्याचं भुसकट टाकून सोयाबीनचं भुसकट ओढून घेतो त्याच्यावर. आणि ते आता सगळं कालवून घेतो, मिक्स करून घेतो. आता कुट्टी झाली व्यवस्थित मिक्स. कॅरेट भरून ठेवतो. इथं आहेत ना तेवढे कॅरेट भरून ठेवतो. म्हणजे जे गावरान जनावर आहेत ना, तर त्यांच्या अगोदर कॅरेट भरून ठेवतो. कॅरेट भरून जवळ आणून ठेवतो. आता गायला खायला टाकून घेतो. मी बाहेरून कॅरेट येतो, पप्पा मध्ये ठेवते. कारण एकट्याला जमतच नाही, गाय गडबड बिले करतात. सगळे एकदमच जवळ येतात ना, पाय हे तोडवायचे चान्सेस.
त्याच्यामुळं मी बाहेरून देतो, पप्पामध्ये ठेवते. त्यानं ह्यांना असं खायला ठेवून घेतलं आहे. एक कॅरेट इकडे, एक जणांचं कॅरेट रिकामे, म्हणजे प्रत्येकासाठी 1 कॅरेटप्रमाणे खायला ठेवून घेतलं आहे. तिकडं सगळ्याला 1 कॅरेट. आता ह्यांना टाकून घ्यायचं आहे खायला. ह्यांना आज उशिरा ठेवले. इकडं आता ह्या कोटातल्या जनावराला खायला टाकून घेतलं आहे, बैलांना आणि ह्या जरशा गायाला खायला टाकून घेतले. आणि इकडं कुट्टी चालवली मी पिल्ल्यासाठी. दर आता त्याला दिवसभरसाठी बास होते, म्हणजे सगळ्याच जणांना आता दिवसभरसाठी बास होते. मी सकाळी दूध पिलं होतं, आता जेवण करतो. लाईटीची वाट बघण्यातच लय उशीर झाला कुट्टीला आणि त्याला. आता जेवण करायला जातो. मस्त खायला लागलं पिल्लू. आता मी खालच्या कडेने चालू आहे गव्हातलं पाणी बघत. तर गहू भिजवायला चालू आहे. गव्हात पाणी चालू आहे आपल्या बोरचं. गहू भिजवायचं आहे. गव्हाला एकदा भिजवून घ्यायचं आहे आणि परत एकदा भिजवावं लागेल वाटते आणखीन. म्हणजे आत्ता भिजवल्यानंतर ह्याच्यानंतर आणखीन परत 1-10 दिवसांनी दुसरं पाणी लागेल. मग त्याच्यानंतर परिपक्व होईल गहू, मग त्यावेळेस पाण्याची गरज नाही लागणार. चला आता मला जायचं काटवणात आवथाणायला. थोडंसं आवथाणायचं राहिले काटवणात, तर तिकडं आवथाणतो काटवणात जाऊन. बैल घेऊन काटवणातल्या शेतात आलो आहे. आऊत झोपलं आहे. 1-2 मुरडानं पण आणली आहेत. तरी बैलाच्या पायापाशी बघताना समोर अशी दाट हरळ आहे ना, तर त्यावेळेस मी ज्यावेळेस इकडचं पाळीचं घेतलं ना, आवत आणलं, तर त्यावेळेस इकडं ओलं होतं, त्याच्यामुळं राहून दिलं. मग 4-5 दिवसात परत डबल इकडं वापसा आला. मग पण हराळ लईच आहे इकडे वाळलेले हराळ आहे ना, इकडं तणनाशक मारले. ही कशी पटकन निघते का बघतो. हो यार, ही वाळली ना अशी पटकन निघती. पण ही हिरवी हराळ आहे ना, तर हिला लयच दम्माने आवत आणावं लागतं आहे. ते पण कुठं राहते तशीच. आता काय ऑप्शनच नाही, तसंच मोडकं तोडकं आवत आणून घेतो. एवढंच शेत आहे, पण जास्त वेळ लागेल. आवतलेच दम्माने घ्यावं लागते आणि कधी डबल तिथूनच घ्यावं लागते हराळ नाही निघल्यामुळं. हे बघा इथं आवत आणलं आहे, पण हराळच निघली नाही इथली. चला आता घेतो हळूहळू आवत आणून. आवत आणायचं झालं आहे, थोडंच होतं आवत आणायचं, पण कुठं ओलं होतं कुठं हराळ आहे, त्यांनी जास्त वेळ लागला. तर बैल तिकडे गेलेत. बैलगाडी झुपतो आणि घरी जातो. बैलांना खायला टाकले, जरशा गाया खात आहेत. परत इकडे जनावर आज लवकर आलेत बरं का. मी काटवणात आवथाणत होतो ना, तर त्यावेळेसच आलेत गावरान जनावरं. येऊन काय बसलेत, काय रोज करतात. आता आलो घास कापायला. घास कापून घेतो. मला बैलांसाठीच घास कापायचं आहे, जरशा गायांसाठी आईने कापून ठेवला आहे. आता मी बैलासाठी कापतो. घास बारीक आहे ना, लयच वेळ लागतो कापायला. लय लक्ष देऊन कापावं लागतो परत विचो काटाचं वगैरे. चला आता घास घेतो पटपट कापून. घास गोळा करून घेतलाय. एवढा घास कापलाय. हे घास कापायचं म्हणजे लय किचकट काम आहे. म्हणजे लयच दम्माने. विळा कसं बोटाच्या एकदम जवळून जातो ना करंगळीच्या, तर त्याच्यामुळे लय लक्ष द्यावं लागतं लय. की म्हणजे बोट वगैरे कापून आहे ना, म्हणून लय लक्ष द्यावं लागतं. परत पहिली कापणी ना, घास जास्त उंच वाढला नाही. 3ऱ्या-4थ्या कापणीला ना घास उंच वाढलेला असतो ना, जरी एरिया कापला ना, तरी ह्याचे 3 पट घास भरतो. 3 ते 4 पट एवढ्या एरिया कापल्या. पण पहिलीच कापणी ना, तर तण पण लई आणि घास काडी बारीक आहे, उंच नाही, तर त्याच्यामुळे जास्त वेळ जातो आहे कापायला. लय किचकट काम रे बाबा हे घास कापायचं. असं तिकडून वाकडा तिकडं कापत आणलं आहे. परत एक पहिला वापा सुरुवात केली होती ना कापायला, तर तो वापा कडीला गेला आहे. कडीला म्हणजे अर्ध्याच्या पुढं गेला आहे. आणि हे जावळ कापणी म्हणजे मेथी घासाची पहिली कापणीला जावळ कापणी म्हणतात. तर ती एकदम वित घास कापायला आला ना, तर तेव्हा कापला तरी जमतो. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला कापायला जमेल ना, तर तिथून पुढे कधीही कापला तरी जमतो. फक्त फुलं यायच्या अगोदर कापायचा पहिली कापणी. मग दुसऱ्या कापणीपासून तो चांगला वाढायला लागतो. लागेल तसा कापायचा. हे घासाचा फायदा एवढाच आहे ना, की पुढं कापत गेलं ना, तर महाग उगवत जातो. म्हणजे तो पहिला वापा आता मला पलीकडं जाता येणार नाही. आता पहिला वापा आहे ना, तो कापला आहे ना, परत त्याला पानं फुटलेत आणि नवीन कोमारे आलेत ना, तर तो आता इतकाला वाढला आहे. म्हणजे 1-1.5-2 इंचपर्यंत वाढला असेल तो पहिला वापा. मेथी घास आणून बैलाला खायला टाकला आहे. बैल खातात. तिकडं लालीला खाली ड्रममध्ये टाकला आहे मेथी घास.
आणि जर्शा गायांचं आहे ना, तर तो तिथं घरासमोर ठेवला गठुड्यात, तर तो दूध काढून झाल्यावर टाकायचा. ही गाय दूध देते ना, तर हिचं दूध काढून झाल्यावर मग जर्शा गायांना मेथी घास टाकायचा. आणि गावरान गाय आहेत ना, तर त्यांना आपण आत्ताच मेथी घास टाकत नाहीत. म्हणजे मेथी घासाच्या 3-4 कापण्या झाल्या ना, मग जास्त यायला लागलं ना, मग त्यावेळेस त्यांना टाकायचा. म्हणजे मेथी घास आता सध्याला पण भरपूर आहे आपल्याकडं, पण कापायला होत नाही तेवढं, म्हणजे कापून होत नाही ना. मग ज्यावेळेस मोठा होईल ना, मग त्यावेळेस कापायला उरकतो ना, मग त्यावेळेस गावरान गायला पण मेथी घास टाकायचा. बैलांना कसं त्याला टाकणं गरजेचंच असतंय, कारण त्यांना रोज काम असतंय. तर त्याच्यामुळं बैलाला तर मेथी घास टाकावाच लागतो. हां, आणि लाली तेवढी, लालीला खाली ड्रममध्ये टाकलाय. लालीला संध्याकाळी भैया बी टाकतो जर्शा गायासोबत, पण मी पण आता त्याला ड्रममध्ये टाकलाय. आणि हरण्यात बैला पुढचे त्याचा काही विषय नाही. चला आता काय करतो, बैलांना तर पाणी पाजून बांधले, त्याच्यामुळे बैल पाणी पिणार नाहीत. आता खिल्लेरीला पाणी पाजतो, खिल्लेरीला आणि जर्शा गाय पाणी पाजावं लागतील. ह्या गायांना पण पाणी पिऊन आले, त्या आता पाणी पिणार नाहीत त्या. याला पिल्लू विसरलं ना, पिल्ल्याचं गवत आणायचं राहिलो आणि म्हणलं होतं, पण आता काय करतो, इथलंच नेपेर टाकतो त्याला. तसं ते लालक्या नेपेरची दिवसभर कुट्टी खाल्ली आहे त्याने, पण जरा कोमाळी मोडून टाकतो 1-2. लक्षातच नाही त्याला ते गवत आणि म्हणलं होतं. आणि घास तर ते काय खात नाही, म्हणजे घास खाईन ते मोठं झाल्यावर खाईन. आता 1-2-4 कोमाळे बास होते त्याला एवढे. चल इकडे. आणि ते गवत पहिलंच किती वाया लावले. प्रयत्न करते त्याला कुट्टी, तर इकडं पाठीतली कुट्टी संपली त्याची, तेव्हा खाते त्याला आणखीन 2-4 कोमाळे टाकतो. इथले कोमाळे म्हणजे लाल कणी पेरचं जिथं पाणी जास्त असतात ना, तर तिथून अर्ध्यातून मोडून टाकतो त्याला. म्हणजे चला आता हां, हे तर धर बास. आता त्याला कशाची गरज नाही, त्याने पाणी बी दुपारचं सांडून टाकले. आता कशाची गरज नाही पडत त्याला. अरे ही गाय पाणी पाजली असेल का काय, असं मला वाटतंय. तरी बघतो. पिल्याला प्यायला सोडलंय, पलीकडून गेले. आज पिल्याने गाईच्या नाकाला लय चिसका दिला राव. रक्त आलंय का, थांब इकडून बघू दे. रक्त नाही राव आलं. ते काय केलंय बघा, इथं ह्या दाव्यावरून गेलं, गाईच्या पलीकडून आलं, डाव्या बाजूने आलं, परत इकडं उजव्या बाजूने गेलं. मग इथं त्याचे पाय अडकले दाव्यात, ते हिसका बसला ना गाईला, पण रक्त नाही आलं. लय चेडून करतं, आली कोणाला पलीकडून गेलं. चला आता व्हिडिओ बंद करतो, कारण की शेतातले तर सगळे कामं झालेत आणि आई पप्पा आज बाहेर गेलेत. भैया जर्शा गायचं दूध काढतोय.